लहान मुलांच्या शिक्षणाच्या ठिकाणी घाण, दारूच्या बाटल्या आणि असामाजिक कृत्य ही आहे आपल्या शहरातील वास्तव परिस्थिती. महानगरपालिकेच्या अंगणवाडी केंद्रांची अवस्था पाहून संताप येतोय. प्रशासन झोपलंय का की मुद्दाम दुर्लक्ष केलं जातंय? सिंधी कॅम्प परिसरातील अंगणवाडी केंद्र, जिथे लहान मुलांचं भविष्य घडायला हवं, तिथे आज घाणीचं साम्राज्य पसरलेलं दिसतं. महानगरपालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि बाल विकास प्रकल्पाअंतर्गत चालविल्या जाणाऱ्या या केंद्राची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथे स्वच्छतेचा पूर्णपणे अभाव आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा, दारूच्या बाटल्या आणि घाण साचलेली आढळली आहे. नगरसेवक किशोर जाधव यांच्या पाहणी दौऱ्यात हा प्रकार उघडकीस आला. काही नागरिक भिंतीवरून कचरा टाकत असल्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. या सगळ्याचा सर्वात मोठा फटका बसतोय तो अंगणवाडीतील लहान मुलांना. दुर्गंधी, अस्वच्छता आणि असुरक्षित वातावरणात त्यांना दिवस काढावे लागत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे रात्रीच्या वेळी येथे असामाजिक घटकांकडून दारू पिणे आणि नशेचे प्रकार होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे केवळ स्वच्छतेचाच नाही तर सुरक्षिततेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या या दीर्घकाळ चाललेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. दरम्यान अंगणवाडी सेविका बुहार्डे यांनीही या समस्यांबाबत आपली खंत व्यक्त केली आहे. छाया बुराडे. अच्छा, आपण काय करता इथं मी अंगणवाडी सेविका आहे. आणि इथे हे सिंधी लोक मागच्या साईडनं पूर्ण कचरा टाकतात. म्हणजे मुलांना इतकं वास येते इथं बसताना, म्हणून आम्ही खिडक्या सतत बंद ठेवतो. त्याच्यामुळं गरम खूप होते. मुलांना मग हे दूषित वातावरणामुळे आजार होऊ शकतो. त्याच्या तुम्ही तक्रारी केली आता हो, केली आहे. आम्ही महानगरपालिकेत गेलो होतो याच्या आधी, पण काही दखल घेतली गेली नाही आहे. आणि ह्या सिंधी लोक आहेत त्यांना म्हणायला गेलो होतो, ते उलट आमच्यासोबत भांडतात. बरं, ते नगरसेवक आहेत त्यांच्या आपण कधी कानावर गोष्ट टाकली किंवा त्यांच्याकडे पहिले नगरसेवक होते की नाही ते कोणती बानो, त्यांना इशरत बानो, त्यांना सांगितलं होतं. आता आपली काय मागणी आहे? आता आमची एवढीच मागणी आहे की हे इथली साफसफाई, चांगलं वातावरण असावं. इथे कचरा वगैरे त्यांना सांगून द्या टाकू नका म्हणून. आणि स्वच्छ वातावरण पाहिजे आणि इथे कूलरची व्यवस्था पाहिजे, कारण का खूपच गरम होते, इथं बसू शकत नाही. आणि मुलं म्हणून उपस्थिती कमी होते, मग मुलांची कमी होत चालली आहे. पालक लोक आणायला बघत नाही. सध्या आपल्या इथं किती विद्यार्थी आहेत? इथे तर तसे समजा 0पासून तर ते 6पर्यंत 76 आहे आणि पटावर 12 आहे. इथून आजूबाजूला पूर्ण शाळा असल्यामुळे इथं उपस्थिती कमी राहते. पूर्ण इंग्लिश मीडियममध्येच टाकायला बघतात. नगरसेवक किशोर जाधव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ स्वच्छता, सुरक्षा आणि दुरुस्तीची कामे करण्याचे आदेश दिले आहेत. लवकरच सुधारणा होण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र प्रश्न अजूनही कायम आहेत. इतक्या वर्षांपासून प्रशासन कुठे होतं? लहान मुलांच्या आरोग्याशी खेळ का केला जातोय? अंगणवाडी म्हणजे मुलांच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी. पण जर तिथेच अस्वच्छता आणि असुरक्षितता असेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. नगरसेवक म्हणजे मी आता इथं जेव्हा पाहणी केली, सगळ्यात मोठी गोष्ट मी इथं आल्यावर इथचं वातावरणच एवढी मोठं प्रीमियर आहे. एक तर इथं विद्यार्थी बघितले तर 12, कुठं 10, एवढी मोठी मराठी शाळा आहे, ज्याच्या पाठीमागं प्रशासन एवढा खर्च करून राहिला महानगरपालिका. तर इथं जी कंडिशन आहे आता सध्या ती तर अदयनीय आहे. आणि महानगरपालिकाची जी स्थिती आहे सध्या, प्रशासन काळ गेल्यामुळं इथं जे अडचणी येऊ राहिल्या ते आहे. आणि इथं ज्या मॅडमनी लहान लेकरांना जो त्रास होऊ राहिला, तर त्यांनी जी कुलारची जी डिमांड दिली तर मी इथं आल्यावर दिलेली आहे. याच्या आधी अगर इथं काय सुविधा नाही आहे तर यांनी लेखी स्वरूपात महानगरपालिकाचे अधिकारी शिक्षण विभागाला द्यायला पाहिजे. आणि आज आम्हाला त्यांनी ते माहिती दिली, तर याचा आम्ही पुरेपूर त्यांच्याकडून माहिती घेऊन यांच्या ज्या समस्या आहेत ते सॉल्व करायचा प्रयत्न करू. पण इथं जी बाजूला सिंधी कॅम्पची जी वस्ती आहे, त्यांच्या म्हणण्यानुसार का ते पूर्ण कचरा शाळा प्रीमियरमध्ये टाकतात. तर मी शासकीय हे करून पूर्ण प्रयत्न करेन का इथच्या ज्या आजूबाजूच्या ज्याही लोकांनी कचरा टाकला त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करायचा मी पूर्ण प्रयत्न करीन. आणि इथं त्या पद्धतीने मी त्यांना नोटिसा आणि त्यांना तो दंड द्यायचा पूर्णपूर मी प्रयत्न करीन. आणि विशेष म्हणजे ज्या पद्धतीने इथं एवढी मोठी जी शाळा आहे याची देखरेखसुद्धा नाही आहे. इथं मी ज्या पद्धतीने पाहिलं तर इथं संध्याकाळी
काही दारू पिणारे व्यक्ती इथं दारूच्या वस्तू दिसल्या, संध्याकाळी रात्री गांजा हे करतो, तर मी हे पोलीस डिपार्टमेंटला बी एक आवाहन करतो का ज्या बी शाळा आहे महानगरपालिकाच्या यांच्या इकडं तुम्ही रात्रीची गस्ती आणि त्यांचे जे तुमचे DBचे अधिकारी आहे यांना तिथं पाठवा. काहून का इथं दुर्घटना बी घडू शकते. काही ठिकाणी शाळाचे दरवाजे उघडे आहे तर त्या रूमचाही चुकीचा उपयोग होऊ शकतो. तर मी आता याला दुरुस्ती करायचा पूर्ण प्रयत्न करतो आणि मी 100% ते करेन.